मित्रांनो, शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूसचं अनुदान 2023 साली झालेल्या नुकसानीपोटी किंवा त्यांना मिळालेल्या भावासाठी त्या भावातील भावांतर योजनेसाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना 5,000 हेक्टरी तर 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये असे 10,000 रुपयांपर्यंत हे अनुदान देण्याचा राज्य शासनाचा निर्णय होता। म्हणजे जर तुम्ही कापूस आणि सोयाबीन दोघं उत्पादन लावले असतील तर तुमच्याही पिकं लावले असतील तर तुमच्याही अकाउंटमध्ये 10-10, 20,000 रुपये राज्य शासन डिपॉझिट करणार होतं आणि त्या संदर्भातील शासन निर्णय देखील आलेला आहे। आणि या शासन निर्णयानुसार याच्यामध्ये काही जाचक अटी शासनाकडून लावण्यात आल्या आणि काही शिथिलता पण देण्यात आली। आता शिथिलता जर म्हटली तर त्याच्यामध्ये पुढचे नियम आणि कानून आलेच, जसं की जे काही सामायिक क्षेत्र होतं, सामायिक क्षेत्रासाठी एका व्यक्तीचं ॲफिडेविट करून ते तिथे सबमिट करायचं होतं। आता हे जे ॲफिडेविट करायला जात आहे असे काही प्रकार समाज माध्यमांमध्ये घडत आहे। काही तहसील कचेरी या सगळ्या ठिकाणी असे काही गोष्टी दिसून आल्या ज्याच्यानं शेतकऱ्याला जो काही मिळणारा आता 5,000 मिळणारे तर 5,000ला 5,000 खर्च देखील होताना आपल्याला दिसतोय। जसं की ॲफिडेविट करायचे, त्याच्या म्हणजे 500 रुपयाच्या बॉन्डवर त्यांच्याकडून लिहून घ्यावं लागते। अशा या सगळ्या गोष्टी मग एकतर तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नाही तर मग एवढ्या अटी कशाला लावताय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। आता त्याच्यानंतर सांगण्यात आलं होतं की जे काही परडी येथे कृषी महोत्सव झाला होता त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की आम्ही 8 दिवसाच्या आत हे जे काही अनुदान असणार आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करू। बट जर 8 दिवसाच्या आत तुम्हाला जमलं नाही तर आज तुमचे 15 दिवसाच्या वर कालावधी लोटला गेला आहे। तुम्ही फक्त शेतकऱ्यांना सांगताय की आम्ही तुम्हाला ते कापूस सोयाबीन अनुदान देऊ। त्यानंतर जर विचार करायला गेलं तर जे काही आता नुकसान भरपाईसाठीही सांगताय शेतकऱ्यांना, जसं की बघा, जसं की जे काही 1 ते 5 सप्टेंबरमध्ये जी काही अवकाळी पाऊस झाला, अतिवृष्टी झाली आणि या संदर्भातील पंचनामे देखील सुरू झाले। बट हे पंचनामे मिळणार कधी, याचा पैसा मिळणार कधी, मोबदला शेतकऱ्यांना कधी येणार, या सगळ्या गोष्टींवर अजूनही सगळंच झाकून ठेवलेल्या गोष्टी याच्यातनं आपल्याला दिसतात। काही अनुदान हे येत्या किती दिवसांमध्ये, कारण की याचे जे काही अनुदान आहेत हे अनुदान राज्य शासन बरोबर ते विधानसभेची आचारसंहिता लागण्याच्याच आधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करेल। त्या संदर्भातील GR त्यांनी सांगितलं आहे की आम्ही हे जे काही अनुदान आहे हे शेतकऱ्यांना लवकरात लवकर डिपॉझिट करू। त्या संदर्भातील अटी नियम ह्या आपण याच्या आधीही जाणून घेतल्या आहेत। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी घंटीचं बटन ऑन करा म्हणजे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळतील। व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।